महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्वच 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पण आता या विमानात अपघाताबाबत एक गोंधळ निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. ज्या विमानातून अजित पवारांनी प्रवास केला होता त्या विमानाचा पायलट जिवंत असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. याबाबत आता पायलटच्या पत्नीने इन्स्टाग्राम पोस्टवर लिहित आपले पती जिवंत असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि फोटो व्हायरल झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. अखेर संबंधित पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सत्य परिस्थिती जगासमोर आणली आहे. बुधवारी सकाळी ज्या विमानातून अजितदादा गेले आणि अपघात झाला, या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर विमानाचे मूव्हमेंट लेटर सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. या पत्रावर कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांची नावे पायलट म्हणून नोंदवण्यात आली होती. हे पत्र पाहून नेटिझन्सनी खातरजमा न करता कॅप्टन साहिल मदान यांचे फोटो शोधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. कॅप्टन साहिल मदान यांचा फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यावर त्यांच्या पत्नी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संजाम सहनी यांनी इन्स्टाग्रामवर एक स्पष्टीकरणाची स्टोरी शेअर केली. त्यांनी अत्यंत कळकळीने विनंती केली की कृपया या बातम्या थांबवा. कॅप्टन साहिल मदान माझे पती आहेत आणि ते त्या अपघातग्रस्त विमानात नव्हते. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. संजाम यांच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावरील अफवांना पूर्णपणे विराम मिळाला असून केवळ कागदोपत्री नाव असल्यामुळे हा मोठा गैरसमज झाला होता.